नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मारुती माने, जैविक कृषी मार्गदर्शक. 2 वर्षापासून जैविक शेतीमध्ये काम करत आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात रिझल्ट देऊन आपण प्रोडक्ट देत आहे शेतकऱ्यांना. तर आज आपण एका गावामध्ये शेतकऱ्यांच्या तुरीच्या प्लॉटमध्ये व्हिजिट केलेलं आहे, बावलगाव या गावामध्ये. तरी असे प्रतिष्ठित शेतकरी आहेत, स्वतः मेहनत करतात आणि त्यांनी आपलं प्रोडक्टसुद्धा वापरलेले आहेत. त्याचा रिझल्ट काय आहे, सोयाबीनलासुद्धा वापरलेत, आता तुरीला सुद्धा वापरलेले आहेत. त्याचा रिझल्ट काय आहे प्रत्यक्षात त्यांचे मनोगत जाणू. तर नमस्कार शेतकरी. नमस्कार. थोडक्यात परिचय द्या आपलं. माझं नाव ज्ञानेश्वर पंढरीनाथ पोद्दार, राहणार बावलगाव तालुका औराद, जिल्हा बिदर. शेतकरी मित्रांनो, दोन्ही बंधू आहेत तिथे उभा. सोयाबीनला तुम्ही आपला प्रोडक्ट वापरला होता, ॲग्रीह्युमिक ॲग्री 82 फवारणीला दिलं होतं. त्याचा रिझल्ट काय वाटला तुम्हाला? नाही, अतिशय सुंदर आला सर रिझल्ट. आणि तुम्ही जे प्रॉडक्ट दिला वेस्टीज कंपनीचे, त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. आणि यापुढे सुद्धा आम्हाला तुरीला चांगल्या प्रकारचे तुमचे वेस्टीज कंपनीचे प्रॉडक्ट देऊन आम्हाला अंगीकृत करावे, म्हणजे सशक्त शक्ती द्यावी आम्हाला, हेच आमचे माने सरांना विनंती. तुम्ही तुरीमध्ये जे वळ हे होते, मुगाची एक वळ होती, तर त्याला फवारणी केल्यानंतर म्हणजे सोयाबीनला फवारणी करत करत तुम्ही तुरीला सुद्धा त्याच्यामध्ये मुगाच्या वळीला सुद्धा मारला होता, एक वळीला ताशीला. तर त्याला रिझल्ट काय वाटलं तुम्हाला? सर, माझं मूग तर तुरीच्या वळीमधलं गेलं असं हे समजून मी बसलो होतो, थकलो होतो. मग त्यावेळेस तुमच्याकडं माझ्या बंधूंना तुमच्याकडे आले, तुम्ही त्यांना योग्य प्रकारे औषध दिलो. औषध दिल्यानंतर मी स्वतःच मालक, मी फवारणी करतो, बंधुराज औषध मिसळून देतात. मग ज्यावेळेस मी सोयाबीनला करत होतो फवारणी, त्यावेळेस अर्धी वळ धरून मुगावर पण पडावं, तुरीवर पण पडावं, सोयाबीनवर पण पडावं असं केलं मी. तर माझं मूग गेलं म्हणून, मी वाया गेलं म्हणून बसलेलं होतं. तर सर 8 दिवसामध्ये एवढं पिकअप घेतलं त्यानं की पिकअप घेतल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ कॉल पण करून दाखवलं. तर ज्या ठिकाणी मला 1 शेर मूग सुद्धा होत असं वाटत नव्हतं, त्या ठिकाणी आज मी 1.5 मन मूग घेतलं. आणि केवळ फक्त माझ्या तुरीचेच वळी 6 आहेत, त्याच्यामध्ये 6च काकरी होते. तर 6 काकरीचं माझं 1.5 मन झालंय. तर तुमचं एकदम मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो सर. तर हे वेस्टीज कंपनीचं तितकंच लाभ आणि माने सरांचं सुद्धा आमच्यावर असणारं प्रेम आणि दिलेलं मार्गदर्शन, याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. आणि माने सर, यापुढे आमच्यावर शेतकऱ्यावर तुम्ही असंच लक्ष द्या आणि आम्हाला कुठंतरी ताकद देऊन शेतकऱ्याला सशक्त शक्तीकरणाची एक प्रेरणा द्या, अशी मी माने सरांना विनंती करतो. सर, कसं आहे, शेतकऱ्याला मायबापच कोणी नाही. बरोबर. तर तुम्ही आमचं जर आई वडील जर झालो समजा शेतकरी, सर शेतकरी काही एवढं भरारी घेईल की तुमचे जे वेस्टीज कंपनीचे जे एकदम ॲग्री सायन्सचे जे एवढे मनापासून आभार, जेवढे मानावं तेवढे आभार कमी आहेत सर. तर तुम्ही एवढं सुंदर आम्हाला औषध दिलो की एखाद्या आम्हाला ईश्वर भेटलं, या पद्धतीनं तुम्ही मारुती साहेब माने आम्हाला भेटलो, मार्गदर्शन दिलो, याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्यासारखे प्रतिष्ठित शेतकरी भेटणं आम्हाला गरजेचं आहे, कारण आम्ही जे जैविक शेतीवर काम करत आहे, येणाऱ्या काळामध्ये जैविक शेतीच हेच टिकून राहणार. चांगलं वाटलं तुम्हाला बोलून? नाही, नंबर 1. कारण आम्ही तेच करत आहे आणि तुम्ही जे रिझल्ट घेताय ते प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ व्हावं ही आमची विनंती आहे. आणि तुम्ही तुरीला सुद्धा मी खत दिलं होतं, ग्रॅन्युअल आणि 82, हे दोन्ही मिक्स करून तुरीला सुद्धा तुम्ही मारला होता. तुमची त्यावेळेस तूर कशी होती? सर, त्यावेळेस तूर लोक असं म्हणत गेले की पोद्दार साहेब तुमची यावर्षी तूर काही दिसत नाही. तर ज्यावेळेस माझं सोयाबीन छातीला होतं, त्यावेळेस तूर सुद्धा छातीला होती. माझी सोयाबीन ज्यावेळेस आम्ही काढणीच्या पहिलं तुमचं जे ग्रॅन्युल्स टाकलो आम्ही, तर ते टाकल्यानंतर एवढं पिकअप घेतले की 20-25 दिवसामध्ये तेच लोक म्हणायला सुरुवात केले, असं केले की सर काय टाकलो तुम्ही, काय चमत्कार आहे हे तुमचं, की आम्ही सर्वजण आज 8-15 दिवसाखाली तुम्हाला तूर एवढी पिकअप कसं काय घेत नाही, तुमची तूर गेली, कशामुळे गेली असं म्हणणारे लोक. तुमचं ग्रॅन्युल्स आम्ही टाकल्यानंतर लगेच त्यांनी 15-20 दिवसांना असं म्हणायला सुरू केलं की काय चमत्कार केलो. मी म्हणलं की माझं चमत्कार नाही, आमच्या माने सरचा चमत्कार आहे आणि वेस्टीज कंपनीचा चमत्कार आहे. एवढं त्यापासून आपली तूर कधीही उन्मळलेली नाही, एक झाड सुद्धा गेलेलं आता कुठे पण नाही. 4 एकर मध्ये एक सुद्धा आमचा तुरीचा दहा भेटणार नाही तुम्हाला, उन्मळलेला म्हणजे वाळलेला. तुम्ही चांगल्या बघा की तुम्ही. आणि माझी शेती बघा, कुठं तण विरहित शेती असं ही. तर तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये आम्ही प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर अति आनंद होतो की जसं मेहनत करत असताना स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये कष्ट केलं पाहिजे.
तर मेहनत आपली फायद्याची होईल. एकच विनंती आहे, कारण की आज तुम्ही बघू शकता तुरीचं रिझल्ट हे आहे. तुरीला जे खत वापरल्यानंतर त्यांची असं कमराला होती तूर, तेवढीच होती सर. हो. आज खत वापरल्यानंतर एवढी हाईट गेलेली आहे आणि फुटवा सुद्धा फुटलेला आहे. फुटवा सुद्धा फुटलेला आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तुरीसाठी जबरदस्त आपण काम करत आहे. आता सध्या गरज आहे तुरीला फवारणी करणं, पहिली फवारणी. बऱ्याच शेतकऱ्यांना आता दिलेलं आहे, फवारणी सुद्धा केलेलं आहे. त्याला गरज आहे याची पहिली फवारणी करणं. फवारणी केल्यानंतर फूल कोंबरी जास्त येतो आणि उत्पन्नामध्ये वाढ व्हायचा प्रयत्न होतो. याच्यामध्ये हमखास उत्पन्नामध्ये भेटून आपल्याला अति आनंद वाटला. प्रोडक्ट यूज केलं, असंच शेतकरी, प्रत्येक शेतकरी यूज केलं पाहिजे. आता तुम्ही सध्या तुरीला एक फवारणी करा आणि शेवटी तुम्हाला तुरीमध्ये उत्पन्न किती भेटेल त्यावेळेस एक आपण व्हिडिओ करू. धन्यवाद सर. सर तुम्ही जे आता तुम्ही याच्या पुढे जे औषध देणार त्याच्याशिवाय आम्ही रासायनिक काहीच वापरणार नाही. बिलकुल जैविक शेती करणं गरज आहे. हो, आम्ही तेच काम करत आहे हो, आणि तुमच्यासारखे आपल्याला शेतकरी सुद्धा भेटणं गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी विनंती आहे, करून पहा 1 एकर जैविक शेती. तर धन्यवाद.